नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आज आपण आलो आहे गावी. माहिती असेल तुम्हाला, कालची व्हिडिओ तर बघत असेल, तुम्हाला समजेल. लग्न वगैरे आहेत, त्यासाठी त्या निमित्ताने गावी आलो आहे. आणि आता जरा मस्तपैकी सकाळी उठलो आहे लवकर. तर बघूया काय करायचं ते. पाणी मम्मी तिकडे लादी पुसते. बघूया काय करायचं ते सकाळ दिवसभर. मम्मीकडे लादी पुसते. पूजेची तयारी चालू आहे. हे बघा, इकडे सगळं थोडंसं सगळी अस्ताव्यस्त झालं आहे. काम चालू आहे इकडे सगळं कंपाऊंडचं आमच्या इकडे. एकपासून सगळं तिथपर्यंत. इकडे निंदाचं पावसाने बघा काय केलं ते, पूर्ण वाट लावली आहे बघा. अंगणाची उकरून ठेवले. पावळ्या गळतात ना त्याचं. आणि फणस बघा काय लागला आहे मस्त. पूर्ण कापा फणस आहे, कापा. आणि इकडे सगळं काम चालू आहे अजून. इकडे JCB वगैरे लावून सगळं अजून क्लीन करायचं आहे, पूर्ण लेवल करायची पूर्ण JCB लावून. ते पूर्ण कदाचित उद्या JCB आणत आहे. आणि इकडे बघा, इथे पण असं सगळं आधी झाडं वगैरे होती, ती पण सगळी कट करून टाकलेली आहेत. इकडे पण क्लीन करत आहेत. आणि हे इकडे असं पाठी, इकडे पण सगळं काम चालू आहे. इकडे पूर्ण असं बाउंड्रीचं आहे असं पूर्ण. या इकडे नारळ. दोन्ही नारळीनं एकत्र पाणी घालतात. मध्ये टाकायला पाहिजे पाणी एकत्र. आणि हा इथे आहे आमचा रोड. असा रोड कमी आणि गोवण जास्त वाटतं. आता हे नाही, ते सगळं काम पूर्ण झालं मस्त दिसेल. इकडे सगळं लाईटी वगैरे लागणार आहेत पूर्ण बांधावरती सर्व. मस्त गेट येईल इथे. थोडंसं जरा असं मस्त क्लीन वगैरे झालं ना की बघायला मस्त वाटेल एकदम. हे बघा, आम्हाला गॅसची वगैरे गरज नसते कोकणी माणसांना. आमच्याकडे अजून पण गरम पाण्याने आंघोळ करतात, एवढी गरमी आहे तरी पण. असो, तर चला भाजीला जाऊया. पाणी घालायला आपल्याकडे भाजी आहे आमची. भाजीची अवस्था काय झाली ते. निम्मं गवत आहे. मिरच्या वगैरे लागले. या साईडला झेंडूचे फुलं. उघडायचं आहे इकडून. ओके चुकलं वाटतं तरी. इकडून उघडायचं. इकडे सगळं गवत झालं. एवढं काही इकडे होतं ती सगळी भाजी काढून टाकली. या साईडला पूर्ण होती भाजी. इकडे अजून आहेत बघा, वांगी लागले छोटी छोटी मस्त. झाडं मोठीच नाही झाली वाटते ही बघा. इथे भोपळी मिरची काय मिरची नाही बघितली होती मी. हो, इथे मिरची. हे बघा मिरच्या कुठे गेली. ते दोडका होता वाटतं याच्यावरती. दोडका पण गेला, खराब झाला पूर्ण.
वाले पण होते बघा इथे याला टाकले. हा आंबा मी आलो होतो ना मागच्या टायमिंगला गावी, त्यावेळी पूर्ण भरला होता सगळा पूर्ण भरला होता. पानच दिसत नव्हतं एवढा भरला होता. आता पाऊस पडतोय मध्ये मध्ये, त्यामुळे सगळा मोहर त्याचा गळून गेला. तर काहीच नाही. हा 1-2 आंबे लागले तिथे तेव्हा, पण जसा मोहर लागला होता ना त्याप्रमाणे तर आंबे काहीच नाही. म्हणजे 1% पण आंबा नाही लागला मोहर लागल्याप्रमाणे. पावसामुळे पूर्ण वाट लागली. हे नारळ इकडे आहे, आमची लिंबूचं झाड या साईडला. इकडे आहे अजून एक लिंबीण छोटीवाली. हिला पण आता लिंब येतील थोड्या दिवसात. पप्पा आले आता शेतातून आणि त्यांनी काजू घेऊन आले, सुक्या काजू. ते भाजून पण मस्त लागतात. हिरव्या काजू पण आणले हो का? हां, सकाळी लवकर गेलो होते, मी काही उठलो नव्हतो, त्यामुळे मला काय जायला नाही मिळालं. ही एक नारळ आहे इथे पण लागलं आहे मस्त. इकडे रोहनचं घर शुभम. हा पण आंबा लागला आहे. रायवळी आंबे लागलेत तसे, जसे मोहर आले त्याप्रमाणे ते नाही आलेले. मोहर तर सर्वांना आले होते, तर पावसामुळे सगळे गळून गेले. अरे हा आंबा पहिल्यांदाच लागला आहे. पहिलं वर्ष आहे ह्या आंब्याचं आणि मस्त आहे. आता बघूया ह्या वर्षी खायला मिळेल मे महिन्यामध्ये. सुट्टी झाली तर येऊ पुन्हा एकदा. आणि हा असा काहीसा परिसर आहे इकडे.